हाय हॅलो मैत्रिणो नमस्कार आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला प्रिन्स कटची ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे. व्हिडिओला कुठेही स्किप नाही करायचं, जेणेकरून मी जे काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगेन ते तुमच्या इथे मी खालचा अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे 8 इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छातीचा चौथा भाग इथे 8 इंच आहे. आपला 8 इंचावरती एक खूण करून आपल्याला इथे 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन तुम्ही इथे 2 इंच सुद्धा घेऊ शकता. इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. पूर्ण घडी आपली इथे 9.5 इंचाची आहे. आता आपल्याला जे काही आपली लांबी असेल ब्लाऊजची पूर्ण लांबी घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाईसाठी प्लस करायचं आहे. 1 इंच शिलाईसाठी का प्लस करायचं असते, आपलं जे शोल्डरसाठी अर्धा इंच स्टिचसाठी जातो आणि खालच्या साईडने अर्धा इंच आपल्याला इथे शिलाईसाठी लागेल. ह्यासाठी आपल्याला 1 इंच पूर्ण शिलाईमध्ये प्लस करायचं आहे. पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. तुमची जे काही उंची असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर इथे मी 5 इंचावरती टाकणार आहे. व्हिडिओ थोडासा बाजूला गेलेला आहे, तुम्ही ॲडजस्ट करा. इथे मी शोल्डर 5 इंचावरती टाकलेला आहे. 8 इंचासाठी आपल्याला इथे शोल्डर 5 इंच टाकायचे आहे. आपली पूर्ण छातीचा राऊंड 32 इंच आहे. त्यासाठी मी 5 इंच शोल्डर आणि 5 इंच मुंडा घेतलेला आहे. तयार ब्लाऊजचा मुंडा माझा 5 इंच आलेला होता. मी 5 इंच घेतलेला आहे. एक लाईन ओढून घ्यायची आहे. आपल्याला दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग इथे 8 इंच आणि प्लस 1.5 इंच शिलाईसाठी टाकायचा आहे. अशाच पद्धतीने इथे आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. दोन्ही मार्किंगला आपल्याला जोडून इथे लाईन ओढायची आहे. आता आपण मुंड्याचं मार्किंग करूयात. मुंड्याच्या मार्कसाठी इथे मी पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावरती आणि समोरचा मुंडा 1 इंचावरती टाकणार आहे. अशाच पद्धतीने डॉट डॉट देऊन आपल्याला इथे मुंड्याला आकार द्यायचा आहे. इथे आपल्याला आता गळ्याचं मार्किंग करायचं आहे. गळ्याचं मार्किंग इथे मी 2 इंचावरती करत आहे. तुम्ही इथे 2.25 किंवा 2.5 इंचावरती सुद्धा करू शकता. आता आपल्याला गळा लांबी टाकायची आहे. गळा लांबी इथे मी 8 इंचावरती घेतलेली आहे. तुमची जे काही गळ्याची लांबी असेल ते तुम्हाला टाकायची आहे. खालच्या साईडनी इथे मी 2.25 इंचावरती रुंदी घेतलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला जो काही तुमचा आकार द्यायचा असेल ना तो देऊन घ्यायचा आहे. मी ह्या गळ्यासाठी मटका गळा बनवला आहे. तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. मी इथे गळा कट करणार नाही, कारण का इथे मी मटका गळा बनवणार आहे. त्यासाठी मी तो गळा नंतर कट करणार आहे. आता आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं आहे. कमरेच्या मार्किंगसाठी इथे मी जो काही कमरेचं मार्किंग आहे आपलं तो टाकायचं आहे आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मार्जिन जोडून घेऊन एक लाईन ओढून घ्यायची आहे. दोन्ही मार्जिन मी इथे जोडून घेत आहे. आपल्याला कमरेच्या साईडने सुद्धा 1.5 इंच मार्किंग घ्यायचं आहे आणि वरती सुद्धा 1.5 इंच मार्किंग घ्यायचं आहे. इथे आपण टक्सचं मार्किंग करूयात. जे काही आपले मार्जिनची लाईन आहे ना तिथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. टक्सची उंची इथे 4 इंचाची घेतलेली आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन आपल्याला इथे टक्स जुळवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपला पाठीमागचा पॅटर्न तयार झालेला आहे. तो आता आपल्याला जशास तसा कट करायचा आहे. 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि गळ्याच्या साईडने 2.25 इंच मी घेतलेला आहे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला 2 इंच घेतलेला आहे. इथे मी गळा पॅटर्न बनविणार आहे दुसरा, त्यासाठी गळ्याची कटिंग इथे मी केलेली नाही. आता आपल्याला हे जशास तसे मार्किंग आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि हा पॅटर्न आपल्याला समोरच्या भागावरती ठेवून ॲडजस्ट करून इथे आपल्याला पुढचा पार्ट कट करायचा आहे.
जे काही चेंजेस करायचे आहेत आपल्याला पुढच्या पार्टमध्ये ते मी तुम्हाला समोर दाखवेनच. इथे मी माझा पार्ट ठेवून ॲडजस्ट होईल का हे बघितलेलं आहे. इथे आपल्याला समोरच्या भागामध्ये थोडंसं अर्धा इंच लांबी एक्स्ट्रा पाहिजे, त्यासाठी इथे आपलं कापड बसत नाही. हे पहा तुम्ही, इथे माझं कापड इथे पुरत नाही, त्यासाठी मी अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला ठेवून जिथे काही आपल्याला ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने आपल्या इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला समोरच्या भागामध्ये अर्धा इंच लांबी एक्स्ट्रा घ्यायची असते. आपला पाठीमागचा पॅटर्न जसा आहे जशास तसा आपल्याला समोरच्या भागावर उलटून पलटून घ्यायचा आहे. इथे मी हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे समोरच्या साईडने. खालच्या साईडने इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. प्रिन्स कट ब्लाऊज असल्यामुळे इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे, त्यासाठी तुम्ही सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे खालच्या साईडने कापड आणि जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला जे काही चेंजेस करायचे आहेत ते पाहूयात आपण. इथे खालच्या साईडने मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपल्याला ह्या साईडने 1.5 इंच मार्किंग एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि मुंड्याच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे दोन्ही पॉईंट आपल्याला जुळवून इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे. खालच्या साईडने 1.5 इंच मार्जिन किंवा 2 इंच सुद्धा तुम्ही इथे मार्जिन घेऊ शकता. माझी साईज मोठी नसल्यामुळे मी इथे 1.5 इंच मार्जिन घेतलेले आहे. इथे आपण मुंड्याचं बॉक्स तयार करून घेऊन अर्धा इंच एक्स्ट्रा जे आतमध्ये खोली द्यायची असते ना, मुंडा खोली, ते आपल्याला देऊन घ्यायचे आहे. हे आपल्याला पाठीमागच्या भागासाठी करायचा असतो, समोरच्या भागासाठी करायचं असते. आता आपण इथे प्रिन्स कटचं आपण इथे गळ्याला मार्किंग करून घेऊयात. गळा रुंदी आपल्याला जेवढी पाठीमागच्या भागाला घेतली होती तेवढीच आपल्याला इथे घ्यायची आहे. गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे आणि गळा लांबी इथे 6 इंच घेतलेली आहे. खालच्या साईडने सुद्धा गळा रुंदी मी 2 इंचच घेतलेली आहे. तुम्ही इथे थोडी मोठी सुद्धा गळा रुंदी टाकू शकता. जास्त पसरट गळा हवा नाही मला, म्हणून मी 2 इंचच गळा रुंदी घेतलेली आहे. आपल्याला इथे आपली जी हुकपट्टीची मार्किंग केलेली होती ना, त्याला सोडून इथे समोर गळ्याला मार्किंग टाकायची आहे. जे आपण लाईन ओढली होती तिला सोडून समोर आपल्याला गळ्यासाठी मार्किंग टाकून आपल्याला इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी गोलच गळा काढलेला आहे. तुम्ही कोणता वेगळा गळासुद्धा इथे टाकू शकता. आता आपल्याला वरून टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तुमचा जो काही टक्स पॉईंट आहे ना, त्यामध्ये शिलाईचा अर्धा इंच ॲड करून आपल्याला इथे 9.5 इंचावरती एक टक्स पॉईंट मारायचा आहे. आणि ह्या साईडने माझा 4 इंच टक्स पॉईंट आलेला आहे. मी इथे 4 इंच टाकून घेत आहे. आणि खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी करून 3.5 इंचावरती खूण करायची आहे आणि समोर 1.5 इंच टक्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला वरती क्रॉसमध्ये अशा प्रकारे प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. इथून आपल्याला 2 इंचावरती वर जायचं आहे आणि अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला प्रिन्स कटला आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा किती मस्त आपला असा आकार आलेला आहे प्रिन्स कटचा. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने अलगदाच्या हाताने प्रिन्स कटला आकार देऊन घ्यायचा आहे. टक्सची रुंदी इथे 1.5 इंचावरती घ्यायचा आहे आणि उंची आपल्याला टक्सची 2 इंचावरती टाकायची आहे आणि प्रिन्स कटला जुळून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पूर्ण मार्किंग जी आहे आपली ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. सर्वात आधी मी ते गळा कट करून घेत आहे. खालच्या साईडने जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते आपल्याला कट करायचं नाही. पूर्ण मार्किंग जशास तशी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. आपल्याला खालचा मुंड्याचा आकार कट करायचा असतो. व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता
आणि व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे, कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे. आता आपल्याला इथे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच जो काही भाग आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अर्ध्या इंचावरती मार्क करून इथे आपल्याला फक्त टक्समध्येच आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. अर्धा इंच दोन्ही साईडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने दोन्ही साईडला मार्किंग करून अर्धा इंचावरती कट करून घ्यायचे आहेत. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. आता आपल्याला इथे बाही कटिंग करायची आहे. त्यासाठी मी 4 फोल्ड असा अस्तर घेतलेले आहे. सर्वात आधी तर आपल्याला इथे खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचे आहे. आपलं कापड एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. 5.5 इंच ब्लाऊजची लांबी घेतलेली आहे मी. 1 इंच आपल्या इथे प्लस आहे उंचीसाठी. शिलाईसाठी 1 इंच प्लस घ्यायचं आहे. 4 इंच घेऊन आपल्याला इथे 5 इंच पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाऊजची, बाहीची. स्लीव्ज डाऊन मी इथे 2.5 इंचावरती दिलेला आहे. अशा पद्धतीने क्रॉस मुंडा इथे माझा 6.5 इंच आहे, तिथे मी एक खून करून घेत आहे आणि 1.5 इंच समोर आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. खालच्या साईडने आपले जे काही दंडगेर असेल ते घ्यायचं आहे. दंडगेर इथे 4 इंच आहे माझं, 1.5 इंच मी इथे शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे जे पॉईंट आपल्याला जुळून घ्यायचे आहेत. इथून आपल्याला एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे आणि बाहीला आपल्याला आकार द्यायचा आहे. वरच्या साईडने इथे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला लाईनचं सेंटर काढायचं आहे. त्यावरती अर्धा इंच वर जायचं आहे आपल्याला आणि ह्या साईडने 1 इंच घेऊन आपल्याला इथे बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने इथे आपली बाहीची कटिंग होणार आहे. तुम्हाला जर बाहीचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणून मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बाहीची पूर्ण कटिंग डिटेलमध्ये सांगेन. इथे मी समोरच्या मुंड्याचा सुद्धा आकार देऊन घेतलेला आहे. आता हे आपल्याला पूर्ण बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपली बाही तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजेच मी तुमच्यासाठी बाहीचा व्हिडिओ डिटेलमध्ये घेऊन येईन. आपल्याला खालचं जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करायचं आहे. इथे आपली बाही पूर्ण तयार झालेली आहे. आता समोरचा मुंडा आपल्याला इथे कट करायचा नाही आहे. जेव्हा आपण ब्लाऊज जोडणार आहोत तेव्हा आपल्याला तो कट करायचा आहे. पूर्ण भाग आपले इथे कटिंग झालेले आहेत.